हॅलो स्टुडंट्स, या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण स्टेशनरी वेव्ह या टॉपिकला स्टार्ट केला होता आणि त्यामध्ये बघितला होता की स्टेशनरी वेव्ह म्हणजे काय होते, स्टेशनरी वेव्ह फॉर्म कशी होते आणि इक्वेशन ऑफ स्टेशनरी वेव्ह इथपर्यंत आपण या अगोदरच्या व्हिडिओमध्ये बघितला होता. आज आपण बघणार आहोत कंडिशन फॉर नोड्स, कंडिशन फॉर अँटी नोड्स आणि प्रॉपर्टीज ऑफ स्टेशनरी वेव्ह. तर स्टेशनरी वेव्ह म्हणजे काय होते? जेव्हा दोन आयडेंटिकल वेव्ज एका सेम पाथमधून ट्रॅव्हल होत असतील बट अपोजिट डायरेक्शनने. दोन आयडेंटिकल वेव्ज एका सेम पाथमधून ट्रॅव्हल होतात बट अपोजिट डायरेक्शनने ट्रॅव्हल होतात आणि त्या दोनही वेव्ह एकामेकाला इंटरफेअर होतात. दोनही वेव्ह एकामेकाला इंटरफेअर झाल्याच्या नंतर त्यांची जी एक रिझल्टंट वेव्ह आहे ती रिझल्टंट वेव्ह लूप फॉर्म करते आणि त्या टाईपच्या वेव्हला आपण काय म्हटला होता? स्टेशनरी वेव्ह. त्या टाईपच्या वेव्हला काय म्हटलं होतं? स्टेशनरी वेव्ह. यामध्ये जर बघाल तर हा जो पोर्शन आहे या पोर्शनमधला जो ॲम्प्लिट्यूड आहे हा ॲम्प्लिट्यूड सर्वात जास्त असते. या पोर्शनमधला जो ॲम्प्लिट्यूड आहे हा ॲम्प्लिट्यूड सर्वात जास्त असते आणि यामधला ॲम्प्लिट्यूड हा सर्वात मिनिमम असते, म्हणजे 0 असते. का बरं? कारण का ह्या दोघांच्या मधामधलं डिस्प्लेसमेंट सर्वात मिनिमम, म्हणजे दोनही ज्या वेव्ज ज्या आहेत ह्या दोनही वेव्ज मीन पोझिशनवर येत आहेत आणि मीन पोझिशनवर येत असल्यामुळे यांच्या मधामधला जो डिस्प्लेसमेंट आहे तो डिस्प्लेसमेंट 0 आहे. यांच्या मधामधला डिस्प्लेसमेंट 0 म्हणजे यामधलं ॲम्प्लिट्यूड काय होईल? 0. आणि या ठिकाणचा ॲम्प्लिट्यूड सर्वात जास्त असेल, कारण का या ठिकाणचा दोनही वेव्हचा डिस्प्लेसमेंट सर्वात जास्त असेल. डिस्प्लेसमेंट सर्वात जास्त म्हणजे याचा अर्थ या पोझिशनवरचा ॲम्प्लिट्यूड सर्वात जास्त, म्हणजे या पॉईंटवरचा ॲम्प्लिट्यूड सर्वात मॅक्झिमम आणि या पॉईंटवरचा ॲम्प्लिट्यूड मिनिमम म्हणजे 0च्या बरोबर. तर नोड्स म्हणजे काय होते? जेव्हा स्टेशनरी वेव्ह फॉर्म होते, स्टेशनरी वेव्ह फॉर्म झाल्याच्यानंतर ज्या पॉईंटवर सर्वात मिनिमम म्हणजेच 0 ॲम्प्लिट्यूड असेल त्या पॉईंटला म्हटलं जाते नोड्स. म्हणजे जो काय तुमची स्टेशनरी वेव्ह आहे या स्टेशनरी वेव्हमध्ये ज्या पॉईंटवर तुमचं ॲम्प्लिट्यूड सर्वात मिनिमम असेल त्या पॉईंटला म्हटलं जाते नोड. तर सर्वात मिनिमम ॲम्प्लिट्यूड जेव्हा राहील जेव्हा दोन वेव्ह एकामेकाला इंटरफेअर होतील. म्हणजे याचा अर्थ हा जो पॉईंट आहे किंवा हा पॉईंट आहे या पॉईंटवरचं जे काही तुमचं पार्टिकल्स आहे वेव्ह आहे त्या वेव्हचा ॲम्प्लिट्यूड हा मिनिमम असेल. मिनिमम म्हणजे 0 असेल. तर या पॉईंटला म्हटलं जाते नोड. याला काय म्हणतो आपण? नोड. यामध्ये हा काय होईल? नोड होईल. यामध्ये हा सुद्धा काय होईल? नोड. कारण याला का बरं नोड म्हटलं आपण? कारण की यामधला सुद्धा ॲम्प्लिट्यूड कसा आहे? 0. यामधला ॲम्प्लिट्यूड काय आहे? 0. तर राहील लक्षात, ज्या पॉईंटवरचा ॲम्प्लिट्यूड सर्वात मिनिमम म्हणजे 0 असेल त्या ॲम्प्लिट्यूडला म्हणतो आपण त्या पॉईंटला म्हणतो आपण नोड्स. त्या पॉईंटला काय म्हणतो आपण? नोड्स. मग आताच म्हटलं आपण की ॲम्प्लिट्यूड कसा हवा आहे? 0. तर ॲम्प्लिट्यूड 0 असेल त्या पॉईंटवर काय असते? नोड्स. म्हणजे याचा अर्थ ॲम्प्लिट्यूड कसा हवा आहे? 0. तर एची व्हॅल्यू काय झाली? 0. बट आपण या अगोदरच्या व्हिडिओमध्ये जेव्हा आपण इक्वेशन ऑफ स्टेशनरी वेव्ह फॉर्म केला होता त्यामध्ये आपण रिझल्टंट ॲम्प्लिट्यूडच्या ठिकाणी एक इक्वेशन लिहिला होता. काय इक्वेशन लिहिला होता? 2a cos 2πx डिवाइड बाय लॅम्बडा. जर आठवत असेल तर या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण बघितला होता की आपण रिझल्टंट ॲम्प्लिट्यूडच्या ठिकाणी लिहिला होता 2a cos 2πx बाय लॅम्बडा. तर आपल्याला त्या पॉईंटची म्हणजे कोणाची? नोड्सची पोझिशन फाईंड करायची आहे की एक स्टेशनरी वेव्ह आहे आणि त्या स्टेशनरी वेव्हमध्ये जो एखादा पॉईंट म्हणजे असा पॉईंट ज्याच्या मिनिमम डिस्प्लेसमेंट असेल, असं तर खूप सारं असतील, पण ज्या पॉईंटची आपल्याला फाईंड करायची आहे त्या पॉईंटची पोझिशन फाईंड करायची आहे. पोझिशन फाईंड करणे म्हणजे त्याचा अर्थ एक्सची व्हॅल्यू फाईंड करायची आहे.
एक्सची व्हॅल्यू फाईंड करण्यासाठी आपल्याला जो रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड आहे त्या रिझल्टंट ॲम्प्लिट्यूडच्या ठिकाणी लिहावं लागेल 2a cos 2πx डिवाइड बाय लॅम्बडा, कारण का इथूनच एक्सची व्हॅल्यू फाईंड होऊ शकते आणि ही व्हॅल्यू आपण या अगोदरच्या डेरिव्हेशनमध्ये बघितला होता, तिथूनच आपण ही ॲम्प्लिट्यूडची व्हॅल्यू घेतला. सो देअरफोर एच्या ठिकाणी आपण लिहिला 2a cos 2πx डिवाइड बाय लॅम्बडा इज इक्वल टू काय आहे 0. ह्या इक्वेशनला लिहिला आपण इथे ए इक्वल टू 0 आहे. एच्या ठिकाणी आपण लिहिला 2a cos 2πx डिवाइड बाय लॅम्बडा इक्वल टू 0. मग यामध्ये जो हा 2a आहे ह्या 2aला इकडे घेऊन जा. या इक्वेशनला छोटा छोटा करण्याचा प्रयत्न करा. ह्या इक्वेशनला छोटा करण्यासाठी मी हा 2a जो आहे ह्या 2aला राईट हँड साईडला घेऊन जातो. राईट हँड साईडला जर जाईल तर हा 2a तर मल्टिप्लायमध्ये आहे, या साईडला गेल्यानंतर कुठे जाईल डिवाइडमध्ये. डिवाइडमध्ये गेला तर इथे काय उरेल cos 2πx डिवाइड बाय लॅम्बडा इज इक्वल टू 0 डिवायडेड बाय 2a. 0 डिवाइड बाय 2a म्हणजे 0च होईल, म्हणजे cos 2πx डिवाइड बाय लॅम्बडा इक्वल टू काय मिळेल आपल्याला 0. cos 2πx डिवाइड बाय लॅम्बडा इक्वल टू 0 मिळाला, पण आपल्याला काय हवं आहे x. तर ह्या कॉसला सुद्धा इकडे घेऊन जाण्याचा प्रयत्न करा. कॉस जर लेफ्ट हँड साईडवरून राईट हँड साईडला जाईल तर कॉसचा काय होईल कॉस इनवर्स होईल. कॉसचा काय होईल कॉस इनवर्स. कॉसचा जर कॉस इनवर्स जर झाला तर यामध्ये काय उरेल 2πx डिवाइड बाय लॅम्बडा इज इक्वल टू कॉस इनवर्स 0 इक्वल टू काय उरेल कॉस इनवर्स 0. आता इथे लक्ष द्या, हे तुम्हाला माहीत आहे की कॉस इनवर्स 0 किती होते. तर ही जशी क्वाड्रंट सिस्टीम आहे यामध्ये असते 0, या ठिकाणी असते π/2 म्हणजे 90 डिग्री, इथे असते पाय म्हणजे 180, इथे असते 3π/2 आणि इथे असते 360 डिग्री. बरोबर आहे. ओके. कॉस 0ची व्हॅल्यू 1, इथे किती हवं आहे आपल्याला 0, मग हा येणार का नाही. मग आपण समोर गेला कॉस 90ची व्हॅल्यू 0. कॉस 90 0 तर आपल्याला माहीत आहे की कॉस 90 डिग्रीची व्हॅल्यू किती होते 0. कॉस 90 डिग्रीची व्हॅल्यू किती होईल 0. सो देअरफोर यामधला हा जर कॉस जर राईट हँड साईडला जर गेला तर यामध्ये बघाल तर कॉस राईट हँड साईडला गेल्यानंतर इथे काय उरेल π/2. काय उरेल π/2. कॉस इनवर्स कॉस राईट हँड साईडला जाईल तर तो काय होईल कॉस इनवर्स 0. काय होईल कॉस इनवर्स 0. म्हणजे कॉस इनवर्स 0ची व्हॅल्यू किती होते π/2. कॉस इनवर्स 0ची व्हॅल्यू किती होईल π/2. तर यामध्ये जर बघाल तर जे काय कॉस इनवर्स 0 म्हणजे किती होईल π/2. तर पहिला अँगल तुम्हाला फाईंड झाला. कॉस इनवर्स 0 किती तर कॉस इनवर्स 0 π/2. कॉस इनवर्स 0 किती π/2. बरोबर आहे. तर कॉस इनवर्स 0ची व्हॅल्यू π/2 मिळेल. मग आपल्याला हेही माहीत आहे की या ठिकाणी जर कॉस 0ची व्हॅल्यू 1 होत असेल तर कॉस 180ची व्हॅल्यू -1 होते. तसंच कॉस 90ची व्हॅल्यू 0 तर याच्या अपोजिट जो अँगल असेल त्याची व्हॅल्यूसुद्धा काय होईल 0 होते. तर कॉस 270ची व्हॅल्यूसुद्धा किती होईल 0. म्हणून आपण नेक्स्ट अँगल काय लिहिला कॉस 270 डिग्री म्हणजे 3π/2. राहील लक्षात. असंच तुमचं फेज अँगल समोर समोर इन्क्रीज होत जातील आणि बाकीचं फेज अँगल्स फाईंड होतील. म्हणजे कसं केलं आपण 2πx डिवाइड बाय लॅम्बडा इज इक्वल टू कॉस इनवर्स पाय 0ची व्हॅल्यू होते π/2. म्हणजे जर समजलं नाही की कॉस इनवर्स कसं फाईंड करायचं तर असं समजायचं 0 ही कॉस कितीची व्हॅल्यू होते. तर आपल्याला माहीत आहे की कॉस 90ची व्हॅल्यू होते 0, म्हणजे याचा अर्थ कॉस इनवर्स 0ची व्हॅल्यू किती 90 डिग्रीवर जर कॉस 0 होत असेल तर याचा अर्थ याच्या अपोजिट अँगल जो आहे इथे सुद्धा 0च होत असेल आणि याच्यानंतर याचा अपोजिट अँगल इथे अगेन 0 होईल आणि हे सेम प्रोसेस रिपीट होत राहील. म्हणून कॉस इनवर्स 0 किती होते π/2. कॉस इनवर्स 0 π/2 नंतर किती होईल कॉस इनवर्स 0 म्हणजे नेक्स्ट अपोजिट अँगल या ठिकाणी कॉस इनवर्स 0 π/2 तर याचा अपोजिट अँगल या ठिकाणी कॉस इनवर्स 0 किती होईल 270 डिग्री. 270 डिग्री म्हणजेच 3π/2. अगेन समोर जर आपण प्रोसीड केला तर त्याचा नेक्स्ट फेज अँगल किती येईल 5π/2. त्यानंतर नेक्स्ट फेज अँगल 7π/2. त्यानंतर जर आपण समोर जर गेला तर किती आला असता 9π/2 आणि सो ऑन फॉलो समोर 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 समोरचं फेज अँगल इन्क्रीज होत गेला असता. राहील लक्षात. ओके. आता आपल्याला कशाची व्हॅल्यू हवी आहे एक्सची व्हॅल्यू.
तर बघा 2πx डिवाइड बाय लॅम्बडा इक्वल टू 1 अँगल π/2, 1 अँगल 3π/2, 5π/2, 7π/2 आणि इकडे समोर आणखी फेज अँगल मिळत राहतील. जेवढं फेज अँगल मिळतील तेवढं तुमचे एक्सच्या व्हॅल्यूज मिळतील. तर त्या कशा फाईंड करायच्या? जसे आपण जर का समजा फर्स्ट व्हॅल्यू घेतला, फर्स्ट व्हॅल्यू काय आहे? फर्स्ट व्हॅल्यू आहे 2πx डिवायडेड बाय लॅम्बडा इज इक्वल टू π/2. 2πx डिवाइड बाय लॅम्बडा इक्वल टू काय आहे? π/2. यामध्ये जर बघाल तर पाय इकडे मल्टिप्लायमध्ये आहे, पाय इकडे मल्टिप्लायमध्ये आहे, कॅन्सल होईल. पाय जर पाय आणि पाय जर कॅन्सल जर झाला तर इथे काय उरेल? इथे उरेल 2x. काय उरेल? 2x डिवायडेड बाय लॅम्बडा इज इक्वल टू पाय आणि पाय तर कॅन्सल झाला तर उरेल 1 डिवाइड बाय 2. उरेल 1 डिवाइड बाय 2 उरेल. नंतर हा 2 जर राईट हँड साईडला घेऊन गेला तर हा 2 राईट हँड साईडला गेला तर डिवाइडमध्ये जाईल. आणि हा लॅम्बडा जर राईट हँड साईडला गेला तर हा कुठे जाईल? मल्टिप्लायमध्ये. तर सिम्पली इथे x इज इक्वल टू काय मिळेल आपल्याला? हा लॅम्बडा इंटू 1 म्हणजे लॅम्बडा आणि 2 इंटू 2 म्हणजे डिवाइडमध्ये किती मिळेल? 4. तर आपल्याला काय मिळेल? एक्सची व्हॅल्यू मिळेल फर्स्ट व्हॅल्यू लॅम्बडा डिवाइड बाय 4. एक्सची फर्स्ट व्हॅल्यू काय मिळेल? लॅम्बडा डिवाइड बाय 4. तर फर्स्ट व्हॅल्यू आपल्याला एक्सची मिळाली लॅम्बडा डिवायडेड बाय 4. तसंच सेकंड जर इक्वेशन आपण फाईंड केला तर सेकंडमध्ये काय होईल? पाय अँड पाय कॅन्सल. म्हणजे इथे काय उरेल? पाय अँड पाय कॅन्सल जर केला तर इथे उरणार 2x डिवायडेड बाय लॅम्बडा इज इक्वल टू 3 डिवाइड बाय 2. 2x डिवायडेड बाय लॅम्बडा इज इक्वल टू 3 डिवायडेड बाय 2 उरेल. लॅम्बडा जर राईट हँड साईडला गेला तर मल्टिप्लायमध्ये म्हणजे 3 इंटू लॅम्बडा 3 लॅम्बडा आणि 2 इकडे येईल तर डिवाइडमध्ये 4 होईल. तर एक्सची व्हॅल्यू नेक्स्ट व्हॅल्यू काय मिळेल? हा 3 आहेच. लॅम्बडा राईट हँड साईडला गेला तर 3 लॅम्बडा आणि 2 जर डिवाइडमध्ये येईल तर 2 इंटू 2 किती होईल? 4. तर एक्सची व्हॅल्यू काय मिळेल आपल्याला? 3 लॅम्बडा डिवायडेड बाय 4. एक मिळेल लॅम्बडा डिवाइड बाय 4, दुसऱ्याहून मिळाली 3 लॅम्बडा बाय 4. असंच आपण समोर जर फाईंड केला तर 5 लॅम्बडा बाय 4, 7 लॅम्बडा बाय 4, समोर जर गेला तर 9 लॅम्बडा बाय 4. अशा एक्सच्या व्हॅल्यू ह्या ज्या आहेत ह्या काय होत जातील? व्हॅरी होत जातील. एक्सच्या व्हॅल्यू जर व्हॅरी होत जर गेल्या तर आपल्याला एखाद्या स्पेसिफिक पॉईंटवर जर का व्हॅल्यू काढायची जर असेल तर ती फाईंड करणं पॉसिबल आहे. पॉसिबल तर आहे. आपण असं एक एक फेज अँगल काढून एक्सची व्हॅल्यू फाईंड करू शकतो. म्हणून आपण काय करू? एक स्टँडर्ड एक जनरल फॉर्म्युला तयार करू की त्या फॉर्म्युल्यामध्ये आपण एखाद्या स्पेसिफिक नोडची जर व्हॅल्यू काढायची असेल तर ते इझिली फाईंड करता आले पाहिजे. तर एक जनरल फॉर्म्युला आपण एक्सचा बनवणार या गोष्टीला बिलॉंग करून. तर यामध्ये जर बघा तुम्ही बरोबर बघाल तर एक गोष्ट कॉमन आहे ह्या पूर्ण ठिकाणी. पूर्ण ठिकाणी बघाल तर एक गोष्ट कॉमन आहे ती म्हणजे लॅम्बडा डिवायडेड बाय 4. काय कॉमन आहे? लॅम्बडा डिवाइड बाय 4. फक्त बघाल तर लॅम्बडाच्या समोर किती आहे? इथे 1 आहे, इथे 3 आहे, इथे 5 आहे, इथे 7. असं समोर काय होत जाईल? 9, 11, 13. तर ऑड नंबर आपल्याला ॲडजस्ट करायचे आहेत समोर लॅम्बडा बाय 4च्या. तर त्याला जनरल फॉर्ममध्ये लिहिता कसं येईल ते बघू आपण. तर इन जनरल फॉर्म लॅम्बडा बाय 4 हा तर कॉमनच निघाला होता आपला. आता समोर असं काहीतरी फॉर्म करावं लागेल ज्याच्यापासून 1, 3, 5, 7 अशी टर्म मिळाली पाहिजे. म्हणून त्या ठिकाणी आपण समोर एक फॉर्म्युला तयार केला 2p-1. 2p-1 ज्यामध्ये पीची व्हॅल्यू 1, 2, 3, 4, 5 आपण अशा टाईपने ठेवू शकतो. यामध्ये 1, 2, 3, 4चा मिनिंग काय होते? तर 1, 2, 3, 4चा मिनिंग होते नंबर ऑफ नोट्स फॉर्म्ड इन अ स्टेशनरी व्ह्यूज. एक नोट फॉर्म होईल, 2 नोट फॉर्म होतील, 3 नोट फॉर्म होतील. या टाईपने आपण काय करणार? त्यांच्या व्हॅल्यू पुट करणार. जशी पीची व्हॅल्यू जर 1 जर असेल तर या ठिकाणी पुट जर केला आपण तर 2 मल्टिप्लाइड बाय 1 मायनस 1. तर 2 मल्टिप्लाइड बाय 1 मायनस 1 म्हणजे 2 इंटू 1 2 मायनस 1 म्हणजे ती काय उरेल? 1. 1 इंटू लॅम्बडा बाय 4 म्हणजे काय होईल? लॅम्बडा बाय 4. म्हणजे फर्स्ट नोटसाठी तुमची जे काही डिस्टन्स आहे त्या डिस्टन्सची व्हॅल्यू किती होईल? लॅम्बडा बाय 4. फर्स्ट नोटसाठी तुमची डिस्टन्सची व्हॅल्यू किती होईल? लॅम्बडा बाय 4. सेकंड नोटसाठी जर फाईंड करतो म्हटला तर ह्याच 1च्या ठिकाणी हा जो 1 आहे ह्या 1च्या ठिकाणी काय यायला पाहिजे? 2 येईल.
ह्या 1च्या ठिकाणी काय येईल 2. या 1च्या ठिकाणी जर 2 आला तर या ठिकाणी काय येईल 2 × 2 काय होईल हा 4. 2 × 2 4 होईल तर इथे येईल 4. 4 - 1 तर इथे काय उरेल 4 - 1 म्हणजेच 3 उरेल. तर 3 × काय होईल λ/4. तर आपल्याला सेकंड जो नोड आहे त्या सेकंड नोडचा डिस्टन्स मिळेल x = 3 λ/4. असं आपण बाकीसाठी सुद्धा फाईंड करू शकतो. म्हणून आपण एक जनरल फॉर्म्युला लिहिला तो काय होता 2p - 1 × λ/4. ओके. आता याच्यामध्ये सर्वात इम्पॉर्टंट पॉईंट हा आहे की द डिस्टन्स बिटवीन 2 सक्सेसिव्ह नोड्स. 2 नोड्सच्या मधामधला डिस्टन्स किती. जसं आपण एक स्टेशनरी वेव्ह फॉर्म केला, या मधामध्ये या टाईपची वेव्ह फॉर्म केला. या टाईपची जर वेव्ह असेल तर 2 सक्सेसिव्ह म्हणजे जवळजवळच्या. आता यामध्ये बघाल तर ही नोड्स आहे, ही एक नोड आहे, ही नोड आहे. याही ठिकाणी नोड फॉर्म होईल कारण 2 वेव्ह एकमेकाला इंटरफेअर होत आहेत. याही ठिकाणी नोड फॉर्म होईल का बरं कारण 2 वेव्ह एकमेकाला इंटरफेअर होत आहेत. तर ह्या सर्व नोड्समध्ये हे जे एक वेव्ह आहे, समजा ही नोड्स आहे, काय घेतलं आपण, ही एक नोड आहे आणि ही एक नोड आहे. ह्या 2 नोड्सच्या मधामधला डिस्टन्स जर फाईंड करायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल 2 सक्सेसिव्ह नोड्सच्या मधामधला डिस्टन्स करायचा आहे. हे 2 नोड्स कशा आहेत सक्सेसिव्ह नोड्स. आता यामध्ये जर विचार केला तर ही सेकंड नोड आणि हे थर्ड नोड. सेकंड नोड आणि थर्ड नोडच्या मधामधला जर डिस्टन्स फाईंड केला तर आपल्याला माहीत आहे की थर्ड नोडचा डिस्टन्स हा जास्त असेल सेकंड नोडपेक्षा. म्हणून डिफरन्स फाईंड करण्यासाठी आपण जनरली काय करतो जास्तमधून कमी मायनस. म्हणून थर्ड नोडमधून सेकंड नोड मायनस करावं लागेल. तर यामध्ये जर बघितलं तर यामध्ये काय केलं आहे सेकंड नोडमधून फर्स्ट नोड मायनस केला आहे. चला याला पहिले अगोदर व्हेरीफाय करू नंतर त्याला व्हेरीफाय करू. तर 3 λ/4 - λ/4. तर यामध्ये जर बघाल तर दोघांचा डिनॉमिनेटर सेम. डिनॉमिनेटर सेम म्हणजे डिवाइडमध्ये 4 येईल. न्यूमरेटरची डायरेक्ट सबस्ट्रॅक्शन. 3 λ - λ म्हणजे इथे काय उरेल 2 λ. 3 λ - λ म्हणजेच 2 λ. आणि डिवाइडमध्ये डिनॉमिनेटर काय आहे सेम 4. तर 2चा ह्या 4ला डिवाइड होईल तर काय उरेल λ/2. म्हणजे सेकंड नोड आणि फर्स्ट नोड ह्या दोघांच्या मधामधला जो डिस्टन्स आहे तो डिस्टन्स किती असेल λ/2. आता लक्ष द्या बरोबर. 2 नोडच्या मधामधला डिस्टन्स म्हणजे 2 सक्सेसिव्ह नोड. सक्सेसिव्ह म्हणजे जवळजवळच्या नोड्समधला डिस्टन्स जो आहे तो 2 नोड्सच्या जवळजवळच्या नोड्समधला जो डिस्टन्स आहे तो डिस्टन्स किती येते λ/2. चेक करून बघू नेक्स्टसाठी असाच येतो काय. तर हा होता सेकंड नोड आणि थर्ड नोडच्या मधामधला. हा होता सेकंड अँड फर्स्ट नोडच्या मधामधला. आता आपण बघू सेकंड नोड आणि थर्ड नोडच्या मधामधला डिस्टन्स किती. तर आपल्याला माहीत आहे की थर्ड नोडची जे व्हॅल्यू आहे थर्ड नोडची व्हॅल्यू किती असते. तर थर्ड नोडची व्हॅल्यू आहे 5 λ/4 आणि सेकंड नोडची व्हॅल्यू किती आहे 3 λ/4. यांचा आपल्याला काय बघायचं आहे डिफरन्स. यांचा डिफरन्स जर बघायचा आहे तर दोघांचा डिनॉमिनेटर सेम. न्यूमरेटरची डायरेक्ट सबस्ट्रॅक्शन. 5 - 3 किती होईल हा 2 λ. 5 - 3 2 λ. तर ह्या 2चा ह्या 4ला डिवाइड होईल. 2चा 4ला डिवाइड होईल तिथे काय उरेल λ/2. काय उरेल λ/2. तर मग ते 2 नोड्स सक्सेसिव्ह नोड्सच्या मधामधला जो डिस्टन्स आहे तो ऑलवेज किती असते λ/2. म्हणजे 2 जवळजवळच्या नोड्सच्या मधामधला जो डिस्टन्स आहे तो ऑलवेज λ/2. मग त्या थर्ड आणि सेकंड असो फोर्थ आणि सेकंड कोणत्याही 2 जवळजवळच्या नोड्स सक्सेसिव्ह म्हणजेच एकानंतर एक येणाऱ्या जवळजवळच्या नोड्सच्या मधामधला डिस्टन्स किती येईल λ/2. ओके क्लिअर. अशी असेल तुमची कंडिशन फॉर नोड्स. बरं आता अँटी नोड्स म्हणजे काय होते. कंडिशन फॉर अँटी नोड्स काय होईल तर लक्ष द्या. कंडिशन फॉर अँटी नोड्समध्ये बघितलं होतं आपण स्टेशनरी वेव्ह काय होते. स्टेशनरी वेव्हमध्ये म्हटलं होता की हा जो पॉईंट आहे हा पॉईंट सर्वात मिनिमम ॲम्प्लिट्यूड आणि हा जो पॉईंट आहे हा सर्वात मॅक्झिमम ॲम्प्लिट्यूड. तर ज्या पॉईंटवर सर्वात मिनिमम ॲम्प्लिट्यूड असेल म्हणजे 0 ॲम्प्लिट्यूड त्याला आपण नोड्स म्हटला होता आणि ज्या पॉईंटवर सर्वात मॅक्झिमम ॲम्प्लिट्यूड असेल त्या पॉईंटला म्हणतो आपण अँटी नोड्स. त्या पॉईंटला काय म्हणतो आपण अँटी नोड्स. तर
जो कोणती स्टेशनरी वेव्ह आहे त्या स्टेशनरी वेव्हमध्ये हा जो काही मोठा पार्ट दिसेल या ठिकाणी असते तुमचा अँटीनोड्स, या ठिकाणी काय राहील तुमचा अँटीनोड्स, आणि ज्या ठिकाणी दोन वेव्हज इंटरफेअर होतात त्या ठिकाणी असते नोड्स. तर ज्या ठिकाणचा मॅक्झिमम ॲम्प्लिट्यूड, ज्या पॉईंटवर सर्वात जास्त ॲम्प्लिट्यूड तयार होईल त्या पॉईंटला म्हणतो आपण अँटीनोड्स. स्टेशनरी वेव्ह फॉर्म झाल्यानंतर ज्या पॉईंटवर सर्वात मॅक्झिमम ॲम्प्लिट्यूड तयार होईल त्या पॉईंटला म्हणतो आपण अँटीनोड्स. मग तुम्हाला जर आठवत जर असेल तर आपण कंडिशन फॉर मॅक्झिमम ॲम्प्लिट्यूड इन सुपरपोजिशन वेव्ज यामध्ये बघितला होता की मॅक्झिमम ॲम्प्लिट्यूड ए इज इक्वल टू होते दोनही वेव्हच्या ॲम्प्लिट्यूडची ॲडिशन. दोन्ही वेव्हच्या ॲम्प्लिट्यूडची काय होते ॲडिशन होते. मग कंडिशन फॉर मॅक्झिमम ॲम्प्लिट्यूडमध्ये दोन्ही वेव्हच्या ॲम्प्लिट्यूडची ॲडिशन, तर जर का समजा हे जे काय होते हे सुपरपोजिशन वेव्हसाठी होती, पण जर का समजा दोन्ही ॲम्प्लिट्यूड सेम असतील तर दोन्ही ॲम्प्लिट्यूड जर सेम असतील तर त्यामध्ये आपण फाईंड केला होता 2a, आठवत असेल. त्यामध्ये काय आला होता मॅक्झिमम ॲम्प्लिट्यूड इक्वल टू काय आला होता 2a. आता हा 2a कसं, कारण का दोन्ही वेव्ह जर सेम असतील आणि आपल्याला माहीत आहे की स्टेशनरी वेव्हमधल्या दोन्ही वेव्ह ह्या कशा असतात आयडेंटिकल. आयडेंटिकल म्हणजे सेम, आयडेंटिकल म्हणजे सेम असतात. म्हणून यामध्ये आपण एची जी व्हॅल्यू आहे जे मॅक्झिमम ॲम्प्लिट्यूड म्हणून कन्सिडर करत आहोत ती व्हॅल्यू काय घेणार, तर ती व्हॅल्यू घेणार ए इज इक्वल टू +-2a. बरं प्लस मायनस का बरं, कारण का ती वरच्या डायरेक्शनला म्हणजे पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह डायरेक्शनला दोन्ही डायरेक्शनला राहू शकते, म्हणून आपण काय घेतो +-2a. लक्षात प्लस मायनसमध्ये कन्फ्यूज व्हायचं नाही, कारण का जो रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड आहे तो रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड हा पॉझिटिव्ह राहू शकतो आणि निगेटिव्ह म्हणजे वरच्या साईडला राहू शकतो किंवा खालच्या साईडला, दोन्ही साईडला असतो, म्हणून आपण त्याला काय म्हणतो जनरली रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड. काय म्हणतो आपण रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड. रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड प्लस मायनस का बरं केलं, कारण दोन्ही साईडला राहू शकते म्हणून. तर यामध्ये जर बघाल तर यामध्ये काय आला मग ए इज इक्वल टू काय मिळालं आपल्याला, ए इक्वल टू मिळाला +-2a. प्लस मायनसमध्ये कन्फ्यूज व्हायचं नाही. प्लस मायनस घेण्याचं कारण काय आहे की जे रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड आहे तो रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड हा पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह डायरेक्शनला, कोणत्याही डायरेक्शनला म्हणजे दोन्ही ठिकाणी राहू शकतो. पॉसिबिलिटी आहे की पॉझिटिव्ह राहू शकतो किंवा निगेटिव्ह राहू शकतो, म्हणून आपण काय घेतलं +-2a. तर एची व्हॅल्यू आपल्याला माहीतच आहे की ॲम्प्लिट्यूड एची व्हॅल्यू काय राहू शकते, तर ॲम्प्लिट्यूड एची जी व्हॅल्यू आहे ती ॲम्प्लिट्यूड एची व्हॅल्यू आपण लिहितो 2a cos 2πx/λ. आता कसे आले काय आले याच्या अगोदर आपण नोट्सच्या वेळी बघितलाच होता. तर 2a cos 2πx/λ इक्वल टू काय मिळेल +-2a. मग हा जो 2a आहे ह्या 2aला आपण राईट हँड साईडला घेऊन जातो. ह्या 2aला जर आपण राईट हँड साईडला जर नेला तर या ठिकाणी काय आहे राईट हँड साईडला राईट हँड साईडला आहे +-2a, आणि लेफ्ट हँड साईडचा जो 2a राईट हँड साईडला जाईल तर हा कुठे जाईल डिवाईडमध्ये जाईल. तो डिवाईडमध्ये गेला तर 2a and 2a कॅन्सल, 2a and 2a कॅन्सल, तर इथे काय उरेल +-1 उरेल. काय उरेल +-1. सो देअरफॉर cos 2πx/λ इक्वल टू काय उरला +-1. सिमिलरली मगाशी ज्या नोट्समध्ये केला त्यासारखाच जर केला तर हा कॉस राईट हँड साईडला निघून जाईल. कॉस जर आपण राईट हँड साईडला नेला तर या ठिकाणी काय उरेल 2πx/λ इज इक्वल टू कॉस राईट हँड साईडला गेला तर काय होईल तो कॉस इन्व्हर्स +-1 होईल. कॉस इन्व्हर्स +-1 होईल. तर यामध्ये जर बघा कॉस इन्व्हर्स +-1 झाल्यानंतर आपल्याला माहीत आहे क्वाड्रंट सिस्टीम. क्वाड्रंट सिस्टीममध्ये या ठिकाणी 0, या ठिकाणी 180 डिग्री. मग आपल्याला हे माहीत आहे की cos 0ची व्हॅल्यू 1, तर cos 180ची व्हॅल्यू -1. यामध्ये बघा व्हॅल्यू कशा दिसत आहेत +-1, म्हणजे एकदा +1 येईल तर एकदा काय येईल -1 येईल अल्टरनेटली. तर cos इन्व्हर्स +1 म्हणजे किती 0 डिग्री, कारण का 0वर cos 0 1 होते, म्हणून cos इन्व्हर्स +1 म्हणजे 0 डिग्री. कन्फ्यूज व्हायचं नाही. बघा cos इन्व्हर्स +1, तर 1 हे कॉस कितीची व्हॅल्यू 1 हे cos 0ची व्हॅल्यू होते, म्हणून cos इन्व्हर्स 1 म्हणजे किती होईल 0 डिग्री. तसंच आपण या ठिकाणी आला तर +1चा काय होईल आता -1, म्हणजे cos इन्व्हर्स -1 म्हणजे किती होईल cos इन्व्हर्स -1 म्हणजे होईल 180 डिग्री, कारण का या साईडून आपण या साईडनं आला,
या साईडला आल्यानंतर हा +1चा काय झाला -1, 0 डिग्रीचा कशावर झाला 180 डिग्रीवर. अगेन हा पोर्शन इकडून इकडे जाईल, इकडे गेला म्हणजे आता किती होईल तो 360 डिग्री. असंच तो रोटेट होत जाईल आणि कॉस इनवर्स +-1ची व्हॅल्यू निघत जाईल. तर कॉस इनवर्स +-1ला जर आपण सॉल्व केला इन अ क्वाड्रंट सिस्टीम, तर आपण ट्रिग्नॉमेट्रीमध्ये जसं बघतो त्यावरून आपण असं म्हणू शकतो की कॉस इनवर्स +1 म्हणजे 0, कॉस इनवर्स -1 म्हणजे 180 डिग्री, कॉस इनवर्स +1 म्हणजे 2π 360 डिग्री, कॉस इनवर्स -1 म्हणजे 3π. असं तुमचं चालत राहील. 360 म्हणजे 2π 3π 4π सो ऑन. तर 2πx डिवाइड बाय लॅम्बडा इक्वल टू तुमचं फेज अँगल या टाईपने निघतील. या टाईपने फेज अँगल निघाल्यानंतर आपण कशाची व्हॅल्यू फाईंड करतो, एक्सची व्हॅल्यू. एक्सची व्हॅल्यू जर फाईंड केला तर एक्सची व्हॅल्यू फाईंड करण्यासाठी जर फर्स्ट जर बघितला तर 2πx डिवाइड बाय लॅम्बडा, फर्स्ट काय आहे 2πx डिवायडेड बाय लॅम्बडा इज इक्वल टू 0, इक्वल टू काय आहे 0. सो देअरफॉर हा 2π जर राईट हँड साईडला निघून गेला तर 0च्या डिवाईडमध्ये जाईल, 0च्या डिवाईडमध्ये गेला तर काय होईल तो 0च होईल. तर एक्स डिवायडेड बाय लॅम्बडा इज इक्वल टू काय मिळेल 0. एक्स डिवायडेड बाय लॅम्बडा इक्वल टू, त्यानंतर हा जेव्हा लॅम्बडा राईट हँड साईडला जाईल तर राईट हँड साईडला गेल्यानंतर याच्या मल्टिप्लायमध्ये जाईल, याच्या मल्टिप्लायमध्ये गेला तर एक्सची व्हॅल्यू काय होईल 0. तर एक्सची जी व्हॅल्यू आहे ती एक्सची व्हॅल्यू आपल्याला काय मिळाली, फर्स्ट व्हॅल्यू 0. त्यानंतर एक्सची व्हॅल्यू 0 मिळाली, दुसरा इक्वेशन आपण फाईंड करणार. सेकंडमध्ये जर बघितला तर बघा 2πx डिवाइड बाय लॅम्बडा इक्वल टू काय आहे पाय, 2πx डिवाइड बाय लॅम्बडा इक्वल टू पाय आहे. तर पाय 2π अँड 2π पाय अँड पाय कॅन्सल, म्हणजे पाय अँड पाय कॅन्सल, तर इथे काय राहील 2x डिवायडेड बाय लॅम्बडा इज इक्वल टू पाय अँड पाय कॅन्सल, तिथे उरेल 1 कॅन्सल झाल्यामुळे. तर इथे काय उरेल, हा लॅम्बडा राईट हँड साईडला गेला तर लॅम्बडा इंटू 1 लॅम्बडा, आणि 2 राईट हँड साईडला तर डिवाईडमध्ये काय होईल लॅम्बडा बाय 2. तर देअरफॉर एक्सची व्हॅल्यू जी आहे, एक्सची व्हॅल्यू काय मिळेल आपल्याला, एक्सची व्हॅल्यू मिळेल एक्स इक्वल टू लॅम्बडा डिवाइड बाय 2. असंच जर आपण सामोर सॉल्व केलं तर लॅम्बडा मिळेल 3 लॅम्बडा बाय 2, 2 लॅम्बडा अँड सो ऑन. तर जसं आपण नोट्सच्या वेळी एक स्टँडर्ड फॉर्म्युला तयार केला होता, तर याही आपण एक स्टँडर्ड फॉर्म्युला जर तयार करतो म्हटला तर यामध्ये कॉमन काय दिसत आहे, यामध्ये कॉमन आहे लॅम्बडा बाय 2. काय कॉमन आहे लॅम्बडा बाय 2, म्हणून आपण लॅम्बडा बाय 2 कॉमन, त्यामध्ये लॅम्बडा बाय 4 कॉमन होता, यामध्ये लॅम्बडा बाय 2. त्यानंतर एक व्हॅल्यू 0, नंतर 1 इंटू लॅम्बडा बाय 2 लॅम्बडा बाय 2, 2 इंटू लॅम्बडा बाय 2, 2 and 2 कॅन्सल तर लॅम्बडा राहील. म्हणजे जे काही व्हॅल्यूज आहेत त्या व्हॅल्यू कशा येत आहेत, इवन ऑड व्हॅल्यू. कशा येतात इवन ऑड. लॅम्बडा बाय 2च्या मल्टिप्लायमध्ये त्यामध्ये फक्त ऑड व्हॅल्यू येत होत्या, यामध्ये लॅम्बडा बाय 2च्या मल्टिप्लायमध्ये काय आहेत इवन आणि ऑड दोन्ही व्हॅल्यू येत आहेत. म्हणून आपण जो फॉर्म्युला स्टँडर्ड म्हणजे जनरल फॉर्म्युला तयार करणार तो होईल एक्स इक्वल टू पी इंटू लॅम्बडा बाय 2. एक्स इक्वल टू पी इंटू लॅम्बडा बाय 2 करणार आणि पीची व्हॅल्यू घेणार 0, 1, 2, 3 अँड सो ऑन. यावरून आपल्याला काय मिळेल, एका ज्या नोटचा पाहिजे त्या नोटचा आपल्याला डिस्टन्स फाइंड होईल, ज्या नोटचा हवे त्या नोटचा काय फाइंड होईल, डिस्टन्स फाइंड होईल. तर दोन नोट्सच्या मधामधला डिस्टन्स फाइंड केला होता आपण, तो लॅम्बडा बाय 2 आला होता. दोन अँटी नोट्सच्या मधामधला डिस्टन्स जर फाइंड केला तर आपण काय करू, सेकंड मायनस फर्स्ट, सेकंड अँटीनोड मायनस फर्स्ट अँटीनोड, सेकंड अँटीनोड मायनस फर्स्ट अँटीनोड केलं तर लॅम्बडा बाय 2 मायनस 0 कराल. लॅम्बडा बाय 2 मायनस 0 म्हणजे किती होते लॅम्बडा बाय 2, लॅम्बडा बाय 2 मायनस 0 म्हणजे लॅम्बडा बाय 2. नेक्स्टसाठी आपण जर अप्लाय करून बघितला, नेक्स्टसाठी एक चेक करून बघू, थर्ड किती आहे लॅम्बडा मायनस सेकंड लॅम्बडा बाय 2. त्या दोघांचा मल्टिप्लाय होईल 2 इंटू लॅम्बडा 2 लॅम्बडा मायनस लॅम्बडा आणि डिवाईडमध्ये किती आहे 2, 2 लॅम्बडा मायनस लॅम्बडा म्हणजेच लॅम्बडा डिवाइड बाय 2. म्हणजे असं आपण म्हणू शकतो की दोन सक्सेसिव्ह नोट्सच्या मधामधला डिस्टन्स लॅम्बडा बाय 2 असते ऑलवेज. तसंच दोन सक्सेसिव्ह अँटी नोट्सच्या मधामधला डिस्टन्ससुद्धा किती राहते लॅम्बडा बाय 2 राहते. किती राहते लॅम्बडा बाय 2. ओके. त्यानंतर दोन नोट्सच्या मधामधला डिस्टन्स लॅम्बडा बाय 2, दोन अँटी नोट्सच्या मधामधला डिस्टन्स लॅम्बडा बाय 2 असते. हे गोष्ट कन्सेप्ट खूप इम्पॉर्टंट आहे, तुम्हाला न्यूमरिकल्समध्ये खूप कामात येणार आहे, म्हणून ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवा
की दोन नोड्स किंवा दोन अँटीनोड्सच्या मधामधला डिस्टन्स ऑलवेज किती असेल, λ/2. त्यानंतर नोड्स आणि अँटीनोड्स जे आहे ते नोड्स आणि अँटीनोड्स अल्टरनेटली फॉर्म होतात. नोड्स आणि अँटीनोड्स अल्टरनेटली म्हणजे एकानंतर एक, पहिले नोड्स नंतर अँटीनोड्स, नोड्स अँटीनोड्स, याला म्हणतो आपण अल्टरनेट फॉर्म. तर जे स्टेशनरी वेव्ह आहे त्या स्टेशनरी वेव्हमध्ये नोड्स आणि अँटीनोड्स हे अल्टरनेटली फॉर्म होतात. मग दोन नोड्सच्या मधामधला डिस्टन्स λ/2, दोन अँटीनोडच्या मधामधला डिस्टन्स λ/2, दोन नोड्सच्या मधामधला डिस्टन्स λ/2, दोन अँटीनोड्सच्या मधामधला डिस्टन्स λ/2. तसंच द डिस्टन्स बिटवीन नोड अँड ॲडजेसंट अँटीनोड्स इज λ/4 असते. म्हणजे एक नोड आणि एक अँटीनोडच्या मधामधला जो डिस्टन्स आहे तो किती असते, λ/4. कसं, लक्ष द्या. एक काय आहे, नोड, दुसरी एक नोड. दोन नोडच्या मधामधला डिस्टन्स किती, λ/2, आणि दोन नोडच्या मधामध्ये कोण असते, अँटीनोड. मग ह्या जो डिस्टन्स आहे हा डिस्टन्स किती होईल, दोन नोडच्या मधामधला डिस्टन्सच्या हाफ डिस्टन्स होईल. तर दोन नोड्सच्या मधामधल्या डिस्टन्सचा हाफ डिस्टन्स म्हणजेच किती होईल, λ/4. किती होईल, λ/2 आणि 2 काय होला, 4. तर एक नोड आणि एक अँटीनोडच्या मधामधला डिस्टन्स λ/4, दोन नोड्सच्या मधामधला डिस्टन्स λ/2, दोन अँटीनोड्सच्या मधामधला डिस्टन्स किती असते, λ/2. इम्पॉर्टंट आहेत हां, हे तुम्हाला न्यूमरिकल्समध्ये कामात येतील. ओके. त्यानंतर आपण काय बघतो, कंडिशन फॉर नोड्स आणि कंडिशन फॉर अँटीनोड्स. क्लिअर झालं, समजलं. ओके. त्यानंतर आपण बघणार आहोत प्रॉपर्टीज ऑफ स्टेशनरी वेव्ज. काय क्वेश्चन आहे आपला, स्टेट द प्रॉपर्टीज ऑफ स्टेशनरी वेव्ज, किंवा त्यालाच आपण काय म्हणू, कॅरेक्टरिस्टिक्स. जर तुम्हाला क्वेश्चन एक्झाममध्ये जर आलं की स्टेट द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ स्टेशनरी वेव्ज, तरी हाच लिहायचं. स्टेट द प्रॉपर्टीज ऑफ स्टेशनरी वेव्ज झालं तरी हाच आन्सर लिहू शकतो आपण. तर फर्स्ट प्रॉपर्टी काय आहे, तर फर्स्ट प्रॉपर्टी आहे तुमची, स्टेशनरी वेव्ज आर प्रोड्यूस ड्यू टू सुपरपोजिशन म्हणजेच रिझल्टंट कॉम्बिनेशन ऑफ, ड्यू टू कॉम्बिनेशन म्हणजे सुपरपोजिशन ऑफ टू आयडेंटिकल वेव्ज ट्रॅव्हलिंग थ्रू अ मीडियम अलॉंग द सेम पाथ इन अपोजिट डायरेक्शन. हा सांगायची गरज नाही, तुम्हाला माहीतच आहे की स्टेशनरी वेव्ज म्हणजे काय होते. तर स्टेशनरी वेव्ह म्हणजे दोन आयडेंटिकल म्हणजे एकसारख्या वेव्ज, त्या दोन एकसारख्या वेव्जचा सुपरपोजिशन म्हणजे कॉम्बिनेशन, ज्या एका मीडियममधून ट्रॅव्हल होतात, एकाच पाथमधून ट्रॅव्हल होतात, बट दोनही वेव्ह एकामेकाला कशा असतात, अपोजिट डायरेक्शनने असतात. त्या वेव्हला आपण काय म्हणतो, स्टेशनरी वेव्ह. त्याला काय म्हणतो आपण, स्टेशनरी वेव्ह. बरोबर आहे. ओके. त्यानंतर नेक्स्ट आहे तुम्हाला की द amplitudes of wave varies from maximum to minimum. The points of maximum amplitude are called antinodes and that of minimum amplitudes are called nodes. आपल्याला माहीत आहे की स्टेशनरी वेव्ह जेव्हा फॉर्म होते तेव्हा या टाईपची समजा स्टेशनरी वेव्ह फॉर्म झाली. या मधामध्ये बघाल तर जो ॲम्प्लिट्यूड आहे तो ॲम्प्लिट्यूड व्हॅरी होत राहते मॅक्झिमम टू मिनिमम. या ठिकाणी मॅक्झिमम तर या ठिकाणी मिनिमम आहे, या ठिकाणी मॅक्झिमम तर या ठिकाणी अगेन मिनिमम. म्हणजे तुमचा जो ॲम्प्लिट्यूड आहे तो ॲम्प्लिट्यूड काय होत राहते, व्हॅरी होत राहते. ॲम्प्लिट्यूड काय होत राहते, व्हॅरी. मॅक्झिमम नंतर मिनिमम ॲम्प्लिट्यूड आला, नंतर काय आला मॅक्झिमम ॲम्प्लिट्यूड, नंतर काय आला मिनिमम ॲम्प्लिट्यूड. ॲम्प्लिट्यूड व्हॅरी होत असते तर ज्या पॉईंटवर तुमचा ॲम्प्लिट्यूड मॅक्झिमम असते त्याला आपण अँटीनोड्स म्हणतो, आणि ज्या पॉईंटवर तुमचा ॲम्प्लिट्यूड मिनिमम म्हणजे 0 असते त्याला आपण काय म्हणतो, नोड्स म्हणतो. हा सुद्धा आपण बघितला आहे. याच्यामध्ये काही सुद्धा जास्त एक्सप्लेन करण्याची गरज नाही, तुम्हाला माहीत आहे की तुमचं जे काही वेव्ज आहे कोणती स्टेशनरी वेव्हचा ॲम्प्लिट्यूड हा व्हॅरी होत राहते मॅक्झिमम ॲम्प्लिट्यूड टू मिनिमम ॲम्प्लिट्यूड. ज्या पॉईंटवर मॅक्झिमम ॲम्प्लिट्यूड असते त्या पॉईंटला म्हणतो आपण अँटीनोड्स, ज्या पॉईंटवर मिनिमम ॲम्प्लिट्यूड असते त्याला म्हणतो आपण नोड्स. क्लिअर. ओके. त्यानंतर थर्ड तुमची प्रॉपर्टी आहे की नोड्स अँड अँटीनोड्स आर अल्टरनेटली सिच्युएटेड. ते पण आपल्याला माहीत आहे की एक नोड नंतर काय येते, अँटीनोड. एक नोड येईल नंतर येते अँटीनोड, नंतर काय येते, नोड नंतर अँटीनोड.
म्हणजे नोड आणि अँटीनोड हे अल्टरनेटली फॉर्म होत असतात. काय होतात? अल्टरनेटली फॉर्म होत असतात. तर नोड्स अँड अँटीनोड्स आर अल्टरनेटली सिच्युएटेड, हे सुद्धा तुम्हाला माहीत आहे. त्यानंतर फोर्थ प्रॉपर्टी अशी आहे की द डिस्टन्स बिटवीन टू सक्सेसिव्ह नोड्स अँड अँटीनोड्स, दोन नोड्स आणि दोन अँटीनोड्सच्या मधामधला जो डिस्टन्स आहे तो असते λ/2. तो किती राहील? λ/2. दोन नोड्स आणि दोन अँटीनोड्सच्या मधामधला डिस्टन्स ऑलवेज λ/2 असतो, तुम्हालाही माहीत आहे, बरोबर आहे. हां, त्यानंतर नेक्स्ट प्रॉपर्टी अशी आहे की द डिस्टन्स बिटवीन नोड्स अँड ॲडजेसंट अँटीनोड, म्हणजे एक नोड आणि त्याच्यानंतरचीच अँटीनोड, ह्या दोघांच्या मधामधला डिस्टन्स किती असते? λ/4. हा सुद्धा तुम्हाला माहीत होता. तर ह्या ज्या पाच प्रॉपर्टी आहेत ह्या तुम्ही इझिली लिहू शकता. जर तुम्हाला 2 मार्क्ससाठी विचारलं तर इझिली तुम्ही 5 प्रॉपर्टीज लिहू शकता. 6 नंबरची प्रॉपर्टी बघू काय आहे. 6 नंबरची प्रॉपर्टी अशी आहे की सिन्स द रिझल्टंट व्हेलॉसिटी इज 0. हा इम्पॉर्टंट आहे. सिन्स द रिझल्टंट व्हेलॉसिटी इज 0. का बरं? कारण का तुमची वेव्ह कशी आहे? स्टेशनरी वेव्ह असल्यामुळे तुमची जी रिझल्टंट व्हेलॉसिटी आहे ती किती असते? 0. दीज वेव्ह डू नॉट ट्रॅव्हल इन एनी डायरेक्शन. रिझल्टंट व्हेलॉसिटी 0 म्हणजे तुमची वेव्ह एकाच ठिकाणी थांबलेली वेव्ह आहे, म्हणून तर तिला आपण काय म्हणतो? स्टेशनरी वेव्ह. म्हणून ते जे वेव्ह आहे ही कोणत्याच डायरेक्शनला ट्रॅव्हल होत नाही. आणि जर वेव्हच ट्रॅव्हल होत नसेल तर हेन्स डू नॉट ट्रान्सफर एनी एनर्जी थ्रू देम. तर एनर्जीसुद्धा ट्रान्सफर होणार नाही. अरे वेव्हच एकाच ठिकाणी आहे, त्यांची रिझल्टंट व्हेलॉसिटी 0 आहे. रिझल्टंट व्हेलॉसिटी 0 म्हणजे याचा अर्थ त्याची वेव्ह कशी आहे? स्टेशनरी, रेस्ट पोझिशनमध्ये. म्हणून तर व्हेलॉसिटी कशी येते? 0 येते. रिझल्टंट व्हेलॉसिटी 0 म्हणजे ते ट्रॅव्हल होण्याचा काही क्वेश्चनच तयार होत नाही. ते जे वेव्ज आहे ते वेव्ज कोणत्याच डायरेक्शनला ट्रॅव्हल होणार नाही. आणि जर ट्रॅव्हल होत नाही आहे याचा अर्थ त्याच्यामधून एनर्जीसुद्धा ट्रान्सफर होणार नाही. त्यानंतर नेक्स्ट जे प्रॉपर्टी आहे, लास्ट प्रॉपर्टी, ते अशी आहे की ऑल द पार्टिकल्स इन वन लूप आर इन द सेम फेज अँड पार्टिकल्स इन द ॲडजेसंट लूप आर इन अपोजिट, म्हणजेच आउट ऑफ फेज. जे पार्टिकल्स आहेत एकाच लूपमध्ये असणार पार्टिकल्स, जसं या टाईपची स्टेशनरी वेव्ह आहे. या टाईपच्या स्टेशनरी वेव्हमध्ये हा जो पूर्ण लूप आहे हा एक लूप आहे. यामधलं जे पार्टिकल्स आहेत ते इन फेजमध्ये असतात, एकाच फेजमध्ये असतात, कारण का एकाच लूपमध्ये आहेत. आणि त्याच्यात जवळचा जर दुसरा लूप जर घेतला तर हा एक लूप कन्सिडर केला आणि फर्स्ट लूप, हा फर्स्ट अँड सेकंड लूप जर कन्सिडर केला तर फर्स्ट लूपमधलं पार्टिकल एकमेकाशी इन फेजमध्ये असतात आणि फर्स्ट लूपमधलं पार्टिकल दुसऱ्या लूपमधल्या पार्टिकलसाठी आउट ऑफ फेजमध्ये असतात. कसं असतील? आउट ऑफ फेजमध्ये. तर ह्या होत्या तुमच्या प्रॉपर्टीज ऑफ स्टेशनरी वेव्ज. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितला की कंडिशन फॉर नोड्स काय होते, कंडिशन फॉर अँटीनोड्स काय होते आणि प्रॉपर्टीज ऑफ स्टेशनरी वेव्ज. त्यानंतर तुम्हाला नेक्स्ट क्वेश्चन असा आहे की डिस्टिंग्विश बिटवीन प्रोग्रेसिव्ह अँड स्टेशनरी वेव्ह. प्रोग्रेसिव्ह अँड स्टेशनरी वेव्हमध्ये बघाल तर या अगोदर आपण प्रोग्रेसिव्ह वेव्ह म्हणजे काय होते याची स्टडी केलाच आहो. त्यानंतर आता स्टेशनरी वेव्ह म्हणजे काय होते याची पण आपण स्टडी केला. तर याच्यामध्ये जेवढं काही पॉईंट्स आहेत ते ऑलरेडी आपण स्टडी केलेलं आहो या अगोदरच्या व्हिडिओजमध्ये. म्हणून हा जो क्वेश्चन आहे याला आता मी एक्सप्लेन करणार नाही. यामध्ये तुम्हाला हा जो क्वेश्चन आहे डिस्टिंग्विश बिटवीन प्रोग्रेसिव्ह अँड स्टेशनरी वेव्ह, हा तुमच्यासाठी होमवर्क, हा तुम्हाला सेल्फ प्रिपेअर करायचा आहे. हा तुमच्यासाठीच क्वेश्चन आहे. यामध्ये प्रोग्रेसिव्ह वेव्हचं जे काही कन्सेप्ट आहे ते आपण ऑलरेडी डिफाईन केलेलं आहे. स्टेशनरी वेव्हसुद्धा आताच आपण स्टडी केलेला आहे. म्हणून तुम्हाला यांचा डिफरन्स इझिली लिहिता येईल. जे काही पॉईंट्स दिले आहेत हे तुम्हाला इझिली समजणार. ओके, तर यामध्ये आपण इथेच थांबू. यानंतर जो फ्री अँड फोर्स व्हायब्रेशन आहे, हार्मोनिक्स आणि ओव्हरटोन्स, तो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेऊ. ओके, ठीक आहे. थँक्यू.